सकाळी सकाळी वीणाताई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या आणि त्यांच्या सुनेला आवाज देऊ लागल्या. वनिता, अगं कुठे आहेस? लवकर खोलीतून बाहेर ये. बघ, तुझ्या नंदेला मुलगा झाला आहे. अगं मी आजी झाले. देवा, बरीच कामं आहेत. असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी मोठी कढई काढली, तुपाचा डबा काढला, सुकामेवा सगळं काढलं. तेवढ्यात वनिता आली. त्या म्हणाल्या, हे काय वनिता, लवकर लवकर आवरायला घे, आपल्याला डिंकाचे लाडू बनवायचे आहेत. माया आज दवाखान्यातून येणार आहे. खूप कमजोर झाली असेल माझी लेक. सगळं काही तुपाचंच करावं लागणार आहे. बाळाला कपडे पण आणायचे आहेत. माया थेट इकडेच येणार आहे, कारण तिच्या सासरी कुणीच नाही. लाडू बनवून झाले की तिच्यासाठी नाश्त्याला काहीतरी बनव. तिची खोली साफ केलीस का नाही अजून? वनिता म्हणाली, हो आई, करते. वीणाताई म्हणाल्या, ठीक आहे, तू सगळी कामं पटापट करून घे, मी तिला आणायला दवाखान्यात जाते. असं म्हणून त्या दवाखान्यात गेल्या. वीणाताईंच्या मुलीची डिलेव्हरी काय झाली, त्यांनी सगळी कामं सुनेच्या अंगावर टाकली आणि त्या दवाखान्यात गेल्या. माया आणि तिची आई बाळाला घेऊन घरी आल्या. माया म्हणाली, वहिनी, माझी खोली स्वच्छ केलीस का? वनिता म्हणाली, हो ताई. माया खोलीत गेली आणि मग तिचे नखरे सुरू झाले. वहिनी, बाळाचे कपडे बदला. वहिनी, गरम पाणी द्या. बिचारी वनिता पळत पळत सगळी कामं करत होती. माया ओरडत म्हणाली, आई, अगं आई, बाळाने तर माझा सगळा ड्रेस भरवला. त्याने बेडची चादर पण खराब केली. आता मी यावर नाही झोपू शकत. वीणाताई म्हणाल्या, तू कशाला काळजी करतेस? सुनबाई आहे ना. वनिता, जा एवढी चादर धुवून टाक पटकन. वनिता म्हणाली, हो आई. वनिताने चादर धुतली, दुसरी चादर बदलली, मग स्वयंपाक करून सगळ्यांना जेवायला वाढलं आणि सरते शेवटी जेवायला बसली. एक घास खाणार तेवढ्यात वीणाताईंनी तिला आवाज दिला. तिला तर जरासुद्धा आराम मिळत नव्हता. तिचा नवरा विलास तिची खूप काळजी करायचा, पण घरातल्या कामाविषयी तिचं कर्तव्य बघून तो तिला काहीच बोलत नव्हता. विलासला या गोष्टीचा आनंद झाला होता की तो मामा बनला होता. तो बाळासाठी प्रत्येक गोष्ट आणत होता, कधी कपडे, कधी खेळणे. बघता बघता 1 महिना निघून गेला. वनिता अजूनच अशक्त झाली. घरातल्या कामामुळे तिला स्वतःकडे बघायला वेळच मिळत नव्हता. विलास ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. माया वनिताला म्हणाली, वहिनी, जरा बाळाला घेता का, मी थोडा आराम करते. असं म्हणत तिने बाळाला वनिताकडे दिलं आणि स्वतः खोलीत जाऊन मोबाईलवर चॅटिंग करत बसली. माया आता वनिताला तिच्या खोलीतच तिच्या बाळाला सांभाळायला बसून घेऊ लागली. वनिता बिचारी गरीब स्वभावाची होती आणि माया तिच्या या स्वभावाचाच गैरफायदा घेत होती. रात्रभर बाळासाठी जागून जागून वनिता अजूनच जास्त अशक्त झाली. एकदा सकाळी उशिरा उठली आणि सासूला म्हणाली, आई, मला खूप अशक्तपणा आलाय, मला दवाखान्यात घेऊन चला. तिची सासू म्हणाली, नाही सुनबाई, काही गरज नाही. ऊन वाढले त्यामुळे तुला थकवा जाणवत असेल, बाकी काही नाही. तू एक काम कर, लिंबू पाणी पी, म्हणजे तुला बरं वाटेल. एवढ्याशा कारणासाठी दवाखान्यात कशाला जायचं? तेवढ्यात तिचे सासरे म्हणाले, सुनबाई, माझ्यासाठी थोडी कांदा भजी बनव. लगेच माया म्हणाली, हो वहिनी, माझ्यासाठी पण बटाट्याची भजी बनव. सासू म्हणाली, मी काही भजी खाणार नाही, माझ्यासाठी कोबीची भाजी बनव. बिचारी वनिता सगळ्यांची वेगवेगळ्या फरमाशी काही न बोलता पूर्ण करू लागली. वनिता किचनमध्ये गेली आणि काम करता करता ती चक्कर येऊन पडली. त्याचवेळी विलास घरी आला. त्याने तिची अवस्था बघितली आणि पटकन तिला घेऊन दवाखान्यात गेला. त्यानंतर घरी आल्यावर त्याच्या आईने विचारलं, काय म्हणाले डॉक्टर? विलास म्हणाला, वनिताला टायफॉइड झाला आहे, शरीरात रक्ताची कमी झाली आहे, पण आनंदाची बातमी अशी आहे की ती आई बनणार आहे. डॉक्टरांनी तिला 1 ते 2 महिने पूर्ण आराम करायला सांगितलं आहे. असं म्हणत तो वनिताला तिच्या खोलीत घेऊन गेला. बाहेर आल्यावर आईला म्हणाला, आई, डॉक्टरांनी तिला काही पथ्य पाळायला सांगितले आहेत, तू तिच्यासाठी काहीतरी हलकं खायला बनव, मी फ्रेश होऊन लगेच आलो. तेवढ्यात त्याची आई म्हणाली, हे बघ विलास, माझ्याच्याने तुझ्या बायकोची काही सेवा होणार नाही, आणि तसंही डॉक्टर लोक काहीही वाढवून सांगतात. तिला कुठे घरात साफसफाईची, भांडी घासायची आहेत, फक्त स्वतःचा स्वयंपाक तर ती करू शकते ना. विलास म्हणाला, हे काय बोलत आहेस तू? तुला कळत कसं नाही की वनिताला टायफॉइड झाला आहे, शिवाय ती खूप अशक्त आहे, तिला जेवण तरी कसं बनवता येईल?
त्याची आई म्हणाली, आता तसंही घरातल्या सगळ्यांचं जेवण मलाच बनवायला लागणार आहे आणि त्यात तिचा वेगळा स्वयंपाक माझ्याच्याने जमणार नाही. मी तिची सेवा करत बसणार नाही. त्यापेक्षा तू तिला तिच्या माहेरी नेऊन सोड. तिला तिथे आराम मिळेल. हे ऐकून विलास म्हणाला, हे काय बोलते आहेस आई? अगं, वनिताला या अवस्थेत तिच्या माहेरी कसा सोडू मी? तिच्या माहेरी तिची आई स्वतःच आजारी असते. ती कशी काय वनिताची काळजी घेणार? आणि तसंही वनिता माझी बायको आहे. तिची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे, तिच्या माहेरच्यांचं नाही. आता इतके दिवस झाले तरी ताईची सगळी कामं तीच करत होती. तिच्या बाळाची शिवशू सगळं तीच काढत होती. ती तिची सगळी कर्तव्य करत आहे, तर मग आपण का मागे सरकत आहोत? मला एक कळत नाही, घरातलं कुणीही आजारी असलं की वनिता त्यांचं सगळं करते, तर मग ती आजारी असल्यावर तुम्ही का मागे सरकत आहात? हा तर सरळ सरळ दुजाभाव आहे. तुझ्या मदतीला मीना आहेच की. तू घरातला स्वयंपाक करत आणि मीना वनितासाठी स्वयंपाक करत जाईल. एवढं तर ती करू शकते ना? तेवढ्यात त्याची धाकटी बहीण मीना तिथे आली आणि म्हणाली, दादा, मला हे काही जमणार नाही. मी आधीच सांगते, मला कॉलेज असतं. विलास त्याच्या मोठ्या बहिणीकडे मायाकडे बघू लागला. तशी ती म्हणाली, हे बघ विलास, मला काही जमणार नाही. माझे बाळ अजून लहान आहे आणि मी अजून पण अशक्त आहे. मला साधा ग्लासभर पाणी घेता येत नाही. असं असेल तर मग मी सरळ माझ्या सासरी निघून जाते. विलास त्या सगळ्यांकडे बघत म्हणाला, किती मतलबी आहात तुम्ही. वनिता तुमच्या सगळ्यांसाठी करते ते ठीक, पण तुमच्या वेळ आली तर सगळेजण काहीतरी कारण सांगताय. तेवढ्यात त्याचे वडील तिथे आले आणि म्हणाले, विलास, काहीतरी फालतू बोलू नकोस. हे तर सुनेचं कर्तव्यच असतं. आम्ही काही तिचे नोकर नाही तिची कामं करायला. गपगुमान तिला माहेरी सोडू नये. तिला औषध पाण्यासाठी काही पैसे पण देऊ नये आणि ती ठीक झाल्यावर मग तिला घेऊ नये. तिला डोक्यावर बसून घ्यायची. ती काही या घरची लेक नाही, ती तर या घरची सून आहे. असं म्हणून ते दुसऱ्या खोलीत निघून गेले. हे ऐकून आणि बघून विलासला खूप वाईट वाटलं. जी वनिता घरातल्या सगळ्यांसाठी झटत असते, आज तिच्यावर वेळ आली आहे तर घरातले सगळेजण बाजूला होत आहेत. तिलाच तिच्या माहेरी पाठवायला सांगत आहेत. सुनेनेच फक्त सासरच्यांची सेवा करायची का? सुनेवर वेळ आल्यावर तिची सेवा सासरचे लोक का नाही करू शकत? सून काही माणूस नाही का? असा विचार करत विलास घरातून बाहेर पडला. काही वेळातच सासू वनिताच्या खोलीत आली आणि म्हणाली, वनिता, तू नाटकं फार चांगली करतेस. तुला पण आत्ताच मूलबाळ पाहिजे आहे का? तुला कळत नाही का माझी मुलगी पण प्रेग्नेंट आहे? तिची सेवा कोण करणार आहे? जाऊन काहीतरी औषध घे आणि ते बाळ खाली कर. सासूचं हे बोलणं ऐकून वनिताला आश्चर्य वाटलं. लग्नाच्या इतक्या वर्षांनी आज तिला मूल राहिलं होतं आणि ते पण सासू म्हणत होती की खाली कर. तेवढ्यात नेमका विलास खोलीत आला आणि टाळ्या वाजवत म्हणाला, वा आई, छान. कुठल्या जन्मीचा बदला घेत आहेस? तुला तर आनंद व्हायला पाहिजे, पण तू तर उलटच वागत आहेस. एक गोष्ट कान उघडून ऐका, वनिता कुठेही जाणार नाही. मी करीन तिची सेवा. मला तुमच्या कुणाचीही गरज नाही. असं म्हणत विलास वनिताच्या जवळ गेला आणि तिचे डोळे पुसू लागला. वनिता आधीच माहेर जाण्याच्या नावाने घाबरली होती. माहेरी तिची बहिणी तिचा स्वीकार करणार नाही, कारण वनिताच्या दादाने आणि वहिनीने मिळून सगळं घर हडपलं होतं. वनिता विलासकडे बघून रडायला लागली. विलासने तिची समजूत काढली आणि तिला विश्वास दिला की तो तिला माहेरी पाठवणार नाही. वनिता रडत त्याला म्हणाली, माझ्यामुळे तुमची तुमच्या घरातल्यांशी भांडण झाली. त्यावर विलास म्हणाला, असू दे, कमीत कमी हे तरी समजलं की वेळ आल्यावर आपलं कोण आहे आणि कोण परक आहे. तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. सून जर का घरातल्यांची सेवा करत असेल तर तिच्यावर वेळ आल्यावर घरातल्यांनी पण तिची सेवा करायला पाहिजे. असो, तू बाकीची काळजी करू नकोस. मी सगळं काही सांभाळून घेईन. असं म्हणून विलास खोलीतून बाहेर गेला. बाहेर विलासचे आई वडील हे ऐकत होते. खोलीतून बाहेर आल्या त्याचे वडील म्हणाले, घ्या, बायकोचा बैल आला. ते ऐकून विलास म्हणाला, हो बाबा, जर का बायकोच्या आजारपणात तिची सेवा करून मी जर बैल होत असेन तर मी आहे बैल. कमीत कमी मी तुमच्यासारखा स्वार्थी तर नाही. असं म्हणून तो किचनमध्ये गेला आणि वनितासाठी चहा बनवून घेऊन आला. चहा पीत वनिता म्हणाली, माझ्या अंगात तर अजिबात त्राण नाही.
उद्या तुम्ही ऑफिसला गेल्यावर मला कोण हे सगळं देणार? विलास म्हणाला, तू त्याची काळजी करू नकोस. मी काहीतरी मार्ग काढतो. तू लवकरात लवकर बरी हो. दुसऱ्या दिवशी विलास ऑफिसला गेला आणि त्याने 1 महिन्याची रजा टाकली. घरी आल्यावर त्यांनी ही गोष्ट वनिताला सांगितली. त्यावर वनिताला खूप वाईट वाटलं, कारण विलास आता घरी असल्यामुळे त्याचा 1 महिन्याचा पगार कट होणार होता. पण विलासने तिची समजूत काढली आणि तो किचनमध्ये गेला. ही संधी मिळताच वनिताचे सासू सासरे आणि नणंद तिला टोमणे मारू लागली. तुझ्यामुळेच विलासचा 1 महिना घरी बसावा लागेल, तेही पगार पाण्याशिवाय. वनिताची नणंद म्हणाली, वहिनी, मी पण इथे बाळंतपणासाठी आले होते की तुमच्याकडून थोडीफार सेवा करून घेईन, पण मी असलं नाटक केलं नाही. असं म्हणून ते सगळेजण तिला टोमणे देत होते. त्यांचे ते विखारी शब्द वनिताला बाणासारखे टोचत होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्यांना बोलताना त्याचं भानच राहिलं नाही की त्यांचं सगळं बोललं मागे उभा राहून विलास ऐकत होता. विलास जोरात ओरडत म्हणाला, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोला असं बोलायची? तिच्या आजारपणात तिला साथ द्यायची जबाबदारी माझी आहे आणि ती मी पूर्ण करणार. बाबा, थोडा विचार करा. जर का आई आजारी असती तर तुम्ही पण असंच वागला असता का? तो तिच्या बहिणीला उद्देशून म्हणाला, आणि तू तर हिच्याकडून सेवा करून घ्यायला आली होतीस ना? तिने केली ना तुझी सेवा. आता तिच्यावर वेळ आली तर नाक मुरडतंय का? पण हे सगळं ऐकून सुद्धा विलासच्या घरातल्यांना काहीच वाटलं नाही. विलासलाही माहीत झालं होतं की त्याचे घरचे लोक खूप स्वार्थी आहेत. त्याने वनिताची समजूत काढली आणि तिला आराम करायला सांगून तो बाहेर आला. बाहेर येताच त्याची आई म्हणाली, काय वेळ आली आहे. मुलगा सून आराम करताहेत आणि मला म्हातारीला स्वयंपाक करून खावं लागतंय. यावर विलास म्हणाला, आई, माझा आणि वनिताचा स्वयंपाक करू नकोस. मी करीन. तुमच्यासाठी काय करायचं असेल ते कर. हे ऐकून विलासच्या आईला आश्चर्य वाटलं. असं करता करता 2 महिने निघून गेले. वनिता आता हळूहळू घरातली कामं करू लागली होती. विलासने काळजी घेतल्यामुळे ती आता पहिल्यासारखी कामं करू लागली होती. तिला दिवस गेले होते आणि दवाखाना चालू झाला होता. वनिता आणि तिचं पोटातलं बाळ दोघेही छान होते. वनिताच्या धाकट्या नंदेचं लग्न ठरलं होतं आणि काही दिवसातच तिचं लग्न होतं. सासूने लग्नाची सगळी जबाबदारी वनिताच्या अंगावर टाकली होती. दोघी मायालेकी शॉपिंगसाठी बाहेर जायच्या आणि आल्यावर जेवण तयार मिळत होतं. एक दिवशी मधल्या मुलीचा फोन आला. त्यावेळी तिच्या आईने तिला विचारलं की तू का रडत आहेस? त्यावर तिने आईला सांगितलं की माझा 8वा महिना चालू आहे आणि माझी सासू नेमकी आजारी पडली आहे. तिच्या आई म्हणाली, तू काळजी करू नकोस, बिंदास्त इकडे ये. इथे तुझी वहिनी आहे सगळं करायला. मग काय, मधली मुलगी पण तिच्या माहेरी आली. आता वनितावर कामाचा लोड जास्तच वाढला होता आणि तिची तब्येत पुन्हा खराब व्हायला लागली. तिला चक्कर येत होती, उलटी होत होती. पण तिची सासू आणि थोरली नणंद तर तिच्याकडे लक्ष पण देत नव्हत्या. हे सगळं विलासला समजल्यावर त्याने वेगळं राहायचा निर्णय घेतला. त्याने वनिताला सांगितलं की थोडा त्रास होईल, पण आपल्याला दुसरीकडे वेगळं राहावं लागेल. वनिता म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही? त्यावर विलास म्हणाला, काय फायदा इथे राहून? इथे तर सगळेच तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा उचलत आहेत. असल्या स्वार्थी लोकांसोबत राहून काही फायदा नाही. एकदा झालंय, पण आता मी पुन्हा तीच चूक करणार नाही. आजच आपण दुसरीकडे शिफ्ट होऊयात. हे सगळं बोलत असताना बाहेर उभे राहून त्याचे आई वडील आणि बहिणी सगळं ऐकत होत्या. ते म्हणाले, आता आम्हाला अशा अवस्थेत एकटं सोडून तू जाणार का? या सुनेने शेवटी घर फोडलंच ना? केलं ना आमच्या मुलाला आमच्यापासून वेगळं? विलास म्हणाला, यात तिने काहीही केलेलं नाही. हे सगळं तुमच्यामुळं झालंय. पण एका परीनं ते बरंच झालं, कारण तुमचा असली चेहरा तरी समोर आला. त्याची आई म्हणाली, थोडी तरी लाज आहे का तुला? बहिणीचं लग्न तोंडावर आलं आहे, ते कोण करणार? घरातली कामं कोण करणार? लग्नाची तयारी कोण करणार? विलास म्हणाला, तुला आत्ता तिची आठवण आली का? आत्ता ती या घरची सून झाली का? घरात लग्नाची कामं आहेत म्हणून?
इतर वेळेस तर तिला माहेरी सोडू नये म्हणून माझ्या मागे लागली होतीस. वा, काय कायदा आहे तुझा आई. एक गोष्ट नीट ऐक, माझी बायको तुझ्या मुलींची कामं करणार नाही. आज तू माझे डोळे चांगलेच उघडलेस. तुम्ही लोक तिचा कधीच स्वीकार करणार नाही. तर मग ती तर या घरातली कामं का म्हणून करेल? जर का माझ्या बहिणी माझ्या बायकोच्या वाईट वेळेत तिला जेवणसुद्धा बनवून देऊ शकत नाहीत, तर मग त्यांनी आमच्याकडून अपेक्षा करू नये. त्या दोघी तुझ्या लेकी आहेत, तुझी जबाबदारी आहे, तू बघून घे. राहिली गोष्ट तुमची, तर मी माझ्या आईबाबांची जबाबदारी नक्कीच घेईन, पण बहिणीची नाही, कारण ती तुझी जबाबदारी आहे. तुम्ही माझ्या बायकोसाठी काहीच केलं नाहीत, त्यामुळे ती पण आता इथून पुढे तुमच्यासाठी काहीही करणार नाही. मला एवढं सगळं बोलायलाच तुम्ही भाग पाडलं. वनिता तुमच्यासाठी आणि तुमच्या या घरासाठी इथून पुढे काहीही करणार नाही. जे करायचं ते मी करीन. माझ्या बायकोकडून अपेक्षा ठेवू नका. मी आणि माझी बायको हे घर सोडून जात आहोत. तुमच्या लेकीचं लग्न कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्हाला कधी गरज पडली तर मला बोलवा, मी येईन. आणि हो, तुम्हाला वाटलंच तर आम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका पाठवा. मी आणि माझी बायको इतर पाहुण्यांसारखे लग्नाला येऊ. या व्यतिरिक्त आमच्याकडून जास्त काही अपेक्षा ठेवू नका. जर का पत्रिका नाही पाठवली तरी चालेल. मला सुद्धा असली मतलबी नाती ठेवायची नाहीत. हे सगळं ऐकून वीणाताई, त्यांचा नवरा आणि मुलींना हे समजलं की वातावरण बिघडलं आहे आणि आपण जे केलं ते आपल्यावरच उलटलं आहे. त्यांनी विलासची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, विलास, अरे तुला तर आम्ही बोललेल्याचा राग आला. आमचं वय झालंय, त्यामुळे आम्ही तर काहीही बोलत असतो. तू आमच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्याशिवाय आमचं कोण आहे? आणि वनिता, आमच्याबद्दल विचार नाही करणार तर कोण करणार? विलास लगेच म्हणाला, मी वेगळा राहायचा निर्णय घेतल्यावर तुम्हाला ही अक्कल सुचली का? कालपर्यंत तर याच तोंडातून नुसती आग ओकत होतात. तेवढ्यात धाकटी बहीण म्हणाली, काय दादा, तू पण आमच्या बोलण्याचं घेऊन बसलास? इथून पुढे आम्ही वहिनीची काळजी घेत जाऊ. घरातल्या सगळ्या कामात आम्ही तिला मदत करत जाऊ. वहिनी या घरची सून आहे. आम्ही तिला मदत करणार नाही तर कोण करणार? तू वहिनीला कुठेच घेऊन जाऊ नकोस. या घरात तिची सेवा होईल. विलास म्हणाला, आता तुम्ही कितीही गोड बोललात तरी मी पागळणार नाही. तुमचा असली चेहरा तर मी कित्येकदा पाहिला आहे. मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. आई, या जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे की सासू सासऱ्यांची सेवा तर सुनाच करत असतात. मुलं तर बाहेर असतात, पण त्या सुनेला कधी सासरी मानसन्मान मिळत नाही. उलट तिला सारखं सारखं हेच ऐकवलं जातं की ती दुसऱ्या घरून आली आहे, ती या घरातली नाही. पण घरातली सगळी जबाबदारी मात्र तिच्यावर टाकली जाते. तुम्ही मला यासाठी नाही थांबवत आहात की मी तुमचा मुलगा आहे, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. मला तर यासाठी थांबवलं जात आहे, कारण जर तुमची सून या घरातून निघून गेली तर या घरची जबाबदारी कोण घेणार? घरातली कामं कोण करणार? तुमची सेवा कोण करणार? आणि फक्त यासाठीच तुम्ही लोक मला थांबवत आहात. पण आता मी माझा निर्णय बदलणार नाही. आता माझ्या बायकोला पण तोच मानसन्मान मिळेल ज्यावर तिचा हक्क आहे. आई, देवाला एकच प्रार्थना करतो की माझ्या बहिणीला असं सासर मिळू नये जिथे ती आजारी असल्यावर पण तिचे सासरचे लोक म्हणतील की हिला हिच्या माहेरी नेऊन सोडा. जरा विचार कर आई, जी मुलगी आपल्या सासरी सगळ्यांची सेवा करत असेल, जेव्हा तिच्यावर अशी वेळ येत असेल तेव्हा तिला किती वाईट वाटत असेल. तुझ्या लेकींवर अशी वेळ आली तर किती वाईट वाटेल. भले तुम्ही लोक आत्ता मला वरून शिव्या देत असाल, पण आतून तुम्हाला देखील असंच वाटत असेल की तुमच्या मुलीचा नवरा देखील माझ्यासारखाच असावा, बायकोची काळजी घेणारा. असं म्हणत विलास वनिताला घेऊन घरातून बाहेर पडला.